लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले, परंतु 2100 रुपये कधी मिळणार? अर्जांची छाननी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी हा जमा करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. तर ती काय माहिती दिली आहे ते पूर्णपणे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम हे पुन्हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेतील निधी आचारसंहितेमुळे अडकला होता. परंतु आता नव्याने स्थापना झालेल्या सरकारने पुन्हा एकदा ही योजना कार्यान्वित केली असून पात्र महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर 12,87,000 बहिणींच्या खात्यात या योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी हा जमा करण्यात आला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसंच आधार प्रमाणीकरण होत नसल्याने अनेक महिलांना या योजनेच्या लाभांपासून वंचित राहिल्या होत्या. पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले त्यांनाही लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आता कित्येक लोकांना हा प्रश्न पडला असेल की 1500 रुपये मिळाले, परंतु 2100 रुपये कधी मिळणार? हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर ते कधी मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढवण्याची तरतूद त्याच्या वचननाम्यात दिली होती. परंतु सध्या प्राप्त झालेल्या हप्त्यानुसार महिलांना केवळ 1500 रुपये मिळत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत सरकारची योजना सांगितली होती. पुढच्या वर्षी अर्थसंकल्प मांडण्यात येईल, तेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल. सध्या आचारसंहितेच्या कालावधीत स्थगित केलेल्या निधी वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे, असं आदिती तटकरे यांनी मुलाखतीत म्हटलेलं आहे. तर बघा, आदिती तटकरे यांनी असं सांगितलं आहे की 1500 रुपये हे आचारसंहितेच्या ज्या स्थगितीमुळे थांबलेले होते ते आता वाटप चालू झाले आहे. याची नोंदणी केव्हापासून सुरू करणार आहेत? तर विविध तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना अर्ज करता आलेला नव्हता. त्यामुळे आता नव्याने नोंदणी केव्हा सुरू होणार महिलांकडून विचारला जातोय. त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, नोंदणी करण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर होती. तोपर्यंत 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी झाली होती. अद्याप पुन्हा नोंदणी करण्यासाठी चर्चा झालेली नाही. पात्र महिलांपर्यंत सध्या आम्ही सन्मान निधी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. काहींना असा प्रश्न पडतो की अर्जाची पुन्हा छाननी होणार का? तर बघा, दरम्यान या योजनेसाठी निकष बदलण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र ठरतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार का? यावर आदिती तटकरे म्हणाल्या की या संदर्भातील भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे की याबाबतची पुनर्पडताळणी करण्यात येईल. काही तक्रारी आल्या असतील तर योग्य पद्धतीने तपासून घेतल्या जातील. सरसकट परत पडताळणी घेण्यात आलेला नाही. निकषही बदललेले नाहीत. त्यामुळे आता काळजी करण्याचं काही कारण नाही. स्थानिक पातळीवर तलाठी कार्यालय, योजना पोहोचवणाऱ्या यंत्रणा, आशा सेविका, सेवा सुविधा केंद्रात लाभार्थ्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्या तर त्याची चौकशी केली जाईल. डीबीटी करताना जाणवले की एकाचा आधार कार्डावर नोंदणी झालेल्या आहेत. नोंदणी करताना जाणवले की एकाच आधार कार्डावर नोंदणी झालेल्या आहेत, तेव्हा आम्ही कारवाई केली आहे, असंही आदिती तटकरे म्हणाल्या. तर बघा मित्रांनो, ज्यांचे डेबिट खातं एकाच आधार कार्डावर नोंदवलेले आहेत, अशावर त्यांनी बोललीत की कारवाई करण्यात येईल. आणि ज्या आपण लाडकी बहीणचे फॉर्म भरतो स्थानिक पातळीवर किंवा तलाठी कार्यालय, आशा सेविका, सुविधा केंद्रात, त्यांची चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. तुमचे समर्थन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी घंटा दाबा आणि आमच्यासोबत राहा. पुढच्या व्हिडिओत भेटू.